तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण कोटा बकऱ्याविषयी माहिती जाणून घेऊया. कोटा ही भारतातील शेळी पालनामधील एक प्रमुख जात असून आणि भारतीय जात असल्यामुळे त्याला प्रचंड अशी मागणी आहे. कोटा ही राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील बकऱ्याची जात असून कोटा जिल्ह्यावरून तिला कोटा हे नाव मिळालेले आहे आणि ती कोटा या नावाने प्रसिद्ध आहे आणि ती आपल्याला कोटा या नावानेच पाहायला भेटते. कोटा या बकऱ्याच्या किंवा शेळीच्या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे कोटा बोकड दिसायला मोठे आणि धष्टपुष्ट असतात. तुम्ही चित्रात पाहू शकता त्याचे वजन, त्याची हाईट, त्याच्या शिंगाची रचना. या जातीचे शरीर मोठे व लांब असते. कोटा ही डबल हाडाची जात मानली जाते. तिला डबल हड्डी पण म्हणतात. चित्रात तुम्हाला दिसते व्हिडिओमध्ये ही करोली कोटा ही प्रमुख एक जात आहे आणि ह्याला भरपूर अशी मागणी असते. काळा रंग आणि चेहऱ्यावर तुम्हाला व्हाईट पिवळसर रंग दिसेल, त्यामुळे ह्याला भरपूर मागणी असते. हे बोकड वेगाने वजन वाढवण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे व्यावसायिक शेळी पालनासाठी कमर्शियल गोट फार्मिंग ही जात फायदेशीर मानली जाते आणि शेळी पालनामध्ये क्रांती आणण्याचं कार्य कोटा या जातीनं केलेलं आहे असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण दोन्ही फायदे आहेत. एक तर वजन वाढ आणि ईदसाठी पण याचा भरपूर प्रमाणात विक्री होते. शेळीपालनातील व्यवसायातील महत्त्व. कोटा या जातीला करोली कोटा या नावाने सुद्धा ओळखले जाते. कोटा बकऱ्याचे पालन करणे फायदेशीर आहे कारण त्यांची मागणी बाजारात जास्त आहे. या जातीचे बोकड वेगाने वाढतात आणि वजनदार होतात. त्यामुळे मटणासाठी हे उत्तम असतात आणि ईदीसाठी पण ह्याच्यात सांगितलं आहे की ह्याची मागणी भरपूर असते. साधारण 100 ते 120 किलोपर्यंत पूर्ण वाढ झालेले बोकडाचे वजन असते. चांगले नियोजन, खुराक आणि भराई वरचे बोकड जिवंत 200 किलो सुद्धा पार करू शकतात. एवढी ही चांगली ब्रीड किंवा जात आहे जी वजनासाठी नेहमीच भारत किंवा भारताच्या बाहेर सुद्धा पण आता प्रसिद्ध होऊ लागलेली आहे. रंग. कोटा बकऱ्यामध्ये विविध रंग असतात. काळा, पांढरा, तांबडा, मकीचिना, काळा पांढरा मिक्स असे अनेक कलर असतात. जेवढा रंग चांगला तेवढी किंमत जास्त असते. खाद्य. ही जात मुक्त व बंदिस्त या दोन्ही परिस्थितीत चांगली वाढते. त्यामुळे या कोटा जातीला जास्त मागणी असलेली आपण पाहतो. ओल्या चाऱ्याबरोबरच यांना सुका चारा व भरड दिली तर यांची वाढ वेगाने होते. राजस्थानसारख्या भागामध्ये ओला कचरा जास्त नसल्यामुळे यांना सुक्या चाऱ्याची जास्त गरज असते. ज्यामध्ये तूर आहे, हरिपत्ती आहे, तसेच विविध भरडचे प्रकार असले यावर पण या जातीची वाढ झालेली आपल्याला प्रचंड प्रमाणात झालेली दिसते. त्यामुळे सर्व परिस्थितीत टिकून आणि कड काढणारी ही जात असल्यामुळे नक्कीच एक फायदेशीर जात किंवा ब्रीड म्हणून याची सर्वत्र चर्चा व प्रसिद्धी आहे. लसीकरण. हे परराज्यातील ब्रीड किंवा जात असल्यामुळे महाराष्ट्रात याला सेटल करणे गरजेचे असते. काही परिस्थितीत सेट होता वेळी मर पण होते कारण वातावरण तिकडचे राजस्थानचे वेगळे आहे आणि महाराष्ट्राचे वेगळे आहे. जास्त प्रवास करून आल्यामुळे किंवा
वातावरणामुळे ही बकरी दगावण्याची किंवा मारण्याच्या घटना भरपूर प्रमाणात घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे त्यासाठी अनुभव पाहिजे, वेळोवेळी लसीकरण केले पाहिजे, योग्य काळजी, नियोजन, त्यांच्या खाण्याच्या खुराकाची व्यवस्थित असे नियोजन केले पाहिजे. सुरुवातीला त्यांना परराज्यातून आणले तर 10-15 दिवस ओला चाराच द्यायला पाहिजे, भरड वगैरे न देता त्यांचे योग्य नियोजन केले तर ही जात एकदा सेट झाली, या वातावरणात त्यांनी मिळवून घेतलं तर ती नक्कीच एक फायदेशीर जात आहे. एकदा सेट झाली तर त्यावर काही परिणाम होत नाही. त्यासाठी शेळी पालकांना कोटाची आजार, वय, जात तसेच लसीकरणासंबंधी पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. बकरीसाठी याची मागणी. कोटा या बकऱ्याचा जातीला ईदसाठी विशेष मागणी जास्त असते, कारण अग्रेसिव्ह मूड असतो. या जातीचा आक्रमकपणा व धडक देण्यासाठी ही जात प्रसिद्ध आहे. या कारणामुळे तरुणांना ही जात खूप आवडते आणि जास्त करून तरुणांना ह्याला घेण्यासाठी वरचढ झालेली आपल्याला पाहायला भेटते. विशेषतः पिळदार शिंगे व रंगामुळे ही कोटा जात आणखी रुबाबदार दिसते. तसेच भारी भक्कम शरीररचना व मोठा आकार, वजनदारपणामुळे कोटा या जातीला लाखोमध्ये किंमत आलेली दिसते. विशेषतः बकरी फार्मवाले बकरी ईदसाठी मोठमोठी बोकडे तयार करतात. 100 ते 150 किलो किंवा जास्त चांगला गोट फार्म असेल आणि चांगलं त्यांना अनुभव असेल तर 200 किलोपर्यंत ही बकरी 200 किलोपर्यंत ही बकऱ्यांची वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. 2-2, 3-3 लाखपर्यंत ही बकरी बुक होतात आणि विक्री यांची भरपूर प्रमाणात मोठ्या किमतीत होते. त्यामुळे एक विशेष जात आहे. त्यासाठी संयम आणि अनुभव असणे भरपूर गरजेचं आहे, कारण 100 आणि 150 किलो होण्यासाठी 5 वर्षाच्या पुढे 5 वर्षापर्यंत बकरी त्या रेंजमध्ये येतात. त्यामुळे बकरी खरेदी करताना लहान पिल्ले घेऊन तुम्ही असा विचार कराल की 100 आणि 200 किलोची होतील. नाही, त्यासाठी तुम्हाला 1.5-2 वर्षाची बकरी घ्यावी लागेल. त्यांना 1.5-2 वर्ष सांभाळावे लागेल, तेव्हा ती जात मोठी होते. आपल्या मनातील गैरसमज असतो की मी लहान पिल्लू घेईन 10-12 महिन्याचं, तर होत नाही मित्रांनो. त्यासाठी 18 महिने 4 दात लावलेला किंवा 2.5 वर्षाचा बोकड घ्यावा लागतो आणि त्याचे पुढे पालन पोषण करून मग तो 100 किंवा 150 किलो त्याला भरपूर असं खाद्य देऊन वेळोवेळी नियोजन करून मग तो त्या परिस्थितीपर्यंत पोहोचत असतो. यामध्ये मर पण होऊ शकते. काही वेळेला बकऱ्यांना पोटफुगीच्या समस्यांना समोर जावे लागते. ताप येतो, आजार येतो, PPR सारखे रोग होतात. त्यामुळे नक्कीच काळजीपूर्वक करण्याची गोष्ट आहे, नाहीतर आपल्याला यातून नुकसान होऊ शकते. ही बकरी घेण्यासाठी ईदमध्ये श्रीमंत वर्गात कोटा जातीला घेण्यासाठी रस्सीखेच चालू असते. तसेच ईदसाठी कोटा ही सर्वात जास्त विक्री होणारी व प्रसिद्ध अशी बोकडाची जात आहे. ईदमध्ये याला खूप मागणी असते आणि फर्स्ट चॉईस म्हणू शकतो आपण. ईदमध्ये नक्कीच हे बोकड चांगल्या किमतीत आणि दामात विकले जातात. ब्रीडिंग किंवा प्रजननासाठी शेळीपालकामध्ये ब्रीडिंग किंवा प्रजननासाठी कोटाला खूप मागणी आहे. 40 ते 50 हजारपेक्षा जास्त किमतीत याचे चांगले तयार झालेले बोकड पालन करणारे फार्मवाले किंवा शेळीपालक विकत घेतात. कोटा बोकड गरम असल्यामुळे ब्रीडिंगसाठी फायदेशीर अशी बोकडाची जात आहे. कोटा शेळी 2 ते 3 पिल्ले एका वेळी देते. तसेच वर्षातून 2 वेळेस देते. तसेच
वजनाला भारी असल्यामुळे या ब्रीडिंगला जास्त मागणी आलेली आहे. आणि क्रॉस वगैरे उस्मानाबादी वगैरे शेळीला क्रॉस केले किंवा इतर कोणत्या पण शेळीला क्रॉस केले तर नक्कीच याचा रिझल्ट चांगला असल्यामुळे नक्कीच याला चांगले दिवस आहे. ईद असू दे नाहीतर इतर सीझनमध्ये याला भरपूर एक चांगली मागणी आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या जातीला एक चांगलं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. फक्त चांगले नियोजन करण्याची गरज आहे. यांची देखरेख चांगली करण्याची गरज आहे. लसीकरण वगैरे व्यवस्थित केलं पाहिजे यांच्या खाण्यापिण्याचा. तसेच ही मारणारी आणि धडक मारणारी जात आहे. जास्त ॲग्रेसिव्ह असतात. त्यामुळे यांची योग्य निगा योग्य काळजी घेतली तर ही एक शेळी पालकांसाठी एक फायदेशीर जात आहे आणि नक्कीच एक चांगलं उत्पन्न मिळवून देणारी आणि भविष्यात एक चांगला फायदा करून देणारी ही एक जात आहे. त्यामुळे कोटा शेळीपालन करणार असाल तर चांगल्या नियोजनाची गरज आहे आणि चांगल्या अनुभवाची गरज आहे. ह्याच्या आधी पण सांगितलेलं आहे मी. थोडक्यातून सुरुवात करा. हळूहळू एक एक पाऊल टाकत गेलं तर आपण नक्कीच आपल्याला जिथं पोचायचं आहे तिथपर्यंत नक्कीच पोचू. जर तुम्ही फक्त विचार करत राहाल की यूट्यूबवर पाहून की मी ही ब्रीड करीन मी ती हे करीन, तसं होत नाही मित्रांनो. सुरुवात करा. हळूहळू केलेली सुरुवात नक्कीच तुम्हाला तुमच्या यशापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्ही जे विचार केलेले आहे ते तुम्हाला भेटणार आहे. यश तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे नक्कीच करा आणि सुरुवात करा. थँक्यू. आभारी आहे.